इकडे मला वाटतं असेल कुठेतरी ते होते ते गुफा आहे म्हणून आतमधून नाही भुयार आहे असं जायला बाहेर तिकडे किंवा इकडे असेल माहिती नंतर मिटवून टाकलेलं असेल अजून आहेत म्हणजे त्या काळचे नाही तर आताचं फाडीचं बांधकाम लगेच कुठला समजायचा आणि हे म्हणजे किती वर्ष तरी जुनं आहे तरी पण 1000-2000 वर्ष होती आणि याचं बांधकाम कोणी काय केलं तुम्ही सांगू शकता बांधकामाचं लिखाण नाही केलेलं लिखाण नाही का आणि हे कोणत्या गावामध्ये पडतं म्हणजे 360 देवळं आहेत 360 देवळं गावामध्ये का म्हणजे छोटी छोटी मंदिरं तिकडे मंदिर आहे आणि ही नदी कोणती आहे वरुणा नदी आहे वरुणा नदी म्हणजे याचा उगम कुठे वरतून होतो सह्याद्रीतून उगम होतो आणि खाली मिळते कुठेही समुद्राला मिळते म्हणजे आपल्या संगमेश्वरला मिळते की तिथून पुढे संगमेश्वरच्या पुढे खाली समुद्राला मिळते समुद्राला मिळते का म्हणजे इथे महाराज म्हणजे यायचे का इथे महाराज इथे विश्रांत करता आले होते त्यावेळी दंडकारण्य होतं सूर्यप्रकाशाने पडत नव्हतं त्या काळात हा असं दंडकारण्य होतं त्यावेळेस ते विश्रांती करता चालले होते तिथे शंभूराजी देवळं आहेत ना पडलेली तिथे पण शंकराची देवळं आहेत हो ते तिथे 2 देऊळ आहेत म्हणजे ते तिथे आले होते का नाही कुणाला ते गुहेतून गेले आतून त्यावेळी असंच नाही बा ते चालू गेले ना मी करायला गुहा होती का आतून गुहा होती का मग त्या सरदेसाई वाडा त्यांच्या आतून गुहा होती का बाहेर 10 मैलावर पुढे उपटणारी बाहेर पकड म्हणजे उपटणार ते आतून म्हणजे गुहा होती ते म्हणजे इकडं तरी किती वर्ष राहिले काय आता बंद झाले ते नाही म्हणजे महाराज इकडे किती वर्ष राहिले म्हणजे विश्रांती करता वगैरे आले होते काय त्यावर ना हा म्हणजे ते आपल्याच लोकांनी म्हणजे सांगितलं गेले त्यांना गावले असते तिथे खिचडी सांगितले ना अमुक ठिकाणी ते उपटणार होतं हा हा इथून पकडल्यानंतर मग त्यांना घेऊन गेले मग बोलताय बरोबर म्हणजे आपल्याच लोकांनी त्यांना फसवलं म्हणजे म्हटल्यानंतर काय करणार आपल्याच लोकांनी मध्ये फसवलं त्यांना नव्हती कोणाची पावर तीच माणसं आपल्या माणसा बोलत तर इथेच पकडले ते कुठे पकडले नक्की सांगता येत नाही ते गोळीतून गेले त्यावेळी काय असं होतं गुप्त वाटा होत्या म्हणजे वाड्यात म्हणजे आतमध्ये गुप्पा होती ती 10 मैलावरती बाहेर पडायची काय एवढं त्यांना माहिती बघा म्हणजे आपल्याच लोकांना त्यांना काय बाहेरच्या लोकांना एवढं माहिती होतं हा घरचे भीती सांगतो काय त्यांनी सांगून द्यायला इथं जाणार पैसा येतो आम्ही पण लांबचे नाही पडचो पहिला त्याला खलास केला आणि मग संभाजीवर हात टाकला पहिला त्याला खलास केला हातला ठेवून उपयोगाचा नाही त्या मुसलमानानं काढला चोरीला पहिला मारला कारण आपल्यात ठेवून हा असंच मारणार ना आपल्याला पण पकडून देणार बरोबर आपल्याच गावात आपल्याला वाट माहिती असतात आता तुमच्या गावात येऊन आम्हाला वाट माहिती असते आपली माणसं आपल्या माणसाबरोबर उलटतात आता आम्ही पडचुरी येतात तर तुम्हाला नेलं पडचुरी तुम्हाला माहिती आहे कुठे जायचं तर आता तुम्ही मी इकडे आलो मला तुम्हाला विचारलं तरच माहिती पडेल ना मला कुठे जायचं म्हणून आपण भरपूर आपण मोठे होऊ असं त्याला वाटलं तर ती चोरी केली शेवटी त्यालाही काय मिळालं नाही तोही मरून गेला नाव पण खराब करून गेला ना शेवटी काय बघ ना हात जर राजवाडाचा घाटावरती असतो ना कोल्हापूर साईडला तर त्याला कसलं की नसतं आपल्यावरचं म्हणजे काय बघत नाही त्याच्याकडे कोण हो 3 मंदिर आहेत
इथे एक ताट आहे बरोबर. पाचोटा इथे आहे वाटतं. नंदी दिसत नाही तिकडनं. तिकडून दिसत नाही. असं ह्याला म्हणजे हात लावायला कोण बांधू शकत नाही. थोडासा वाटतंय ना. कुठं आहे म्हणजे बोलतात. त्यावर ह्याच्यावरती पण म्हणजे असं रायगडावरती पण तो नंदी आहे ना, त्याचं म्हणजे ते ह्या मंदिर पहिले त्यामुळे ते हेच होती ना, म्हणजे संपवायला चालली होती आपल्याला संपवायला होते. कलश उडवलेला आहे. नंदी उडवलेला आहे. दोन्ही नंदीचं उडवलेलं आहे. दोन्ही नंदीचं उडवलेलं आहे. मंदिरं आपली भारी होती. पण हे मला वाटतं नंतर उडवलं असेल, म्हणजे संभाजी महाराज माल्यावरती मला वाटतं उडवली असतील तेव्हाच. इथे पण असं ताट आहे हे बघ, ते पण ताट आहे. पण आतमध्ये म्हणजे हे देव बी काय आहेत की नाही, पिंडी आहे शंकराची. ते कोण हे बी पूजा बिजा कोण करत ना, एवढं पण माहित नाही ना. इथून खाली आहे वाटे. हे त्या खाली का असेल ना, म्हणजे कितीही असेल. म्हणजे मला वाटतं जर शिवाजी महाराज नसते तर आपण मला वाटतंय ना आता आपण दिसलोच नसतो. असं आहे. कलश नाही, पुढची ही तोडलेली आहे सगळं बघ. नंदीचं हे पण तोडलेलं आहे, तोंड पण तोडलेलं आहे. हे बघ ना, काय त्याकडे त्यांनी काय केलं असेल. बघ ना, ते कामान पण वरची तोडलेली आहे. जाऊयाच त्या काळातली ही वाघ ही म्हणजे त्या कालची वीर वाटते. त्या काळची दिसत नाही, दगड आहे. दगड बघ ना, दगड त्या कालच्या वाटतात. म्हणजे याचे त्या कालची वीर. पाणी बघ कसं आहे ते एकदम, म्हणजे एकदम खालचं तळातलं दिसतंय. हे बघ, म्हणजे इकडनं या रस्ते म्हणजे याच्यात बोटी मिटून यायचं नाही काय. पण त्यांचा असा प्लॅन असा इथे राहून म्हणजे बोटी मिटून जायचं असं काय ते असेल. म्हणजे इकडून म्हणजे हे इकडून डायरेक्ट बोटीतनं गेले, म्हणजे गेला डायरेक्ट आपल्या ह्याला नदीला, शास्त्री नदीला, शास्त्री नदीला. मग तिकडनं मग डायरेक्ट दाभोळला किंवा राजापूरला, राजापूरला त्या मार्गे म्हणजे असं त्या मार्गे, समुद्र मार्गे. म्हणजे हा पण म्हणजे ब्रिज मला वाटतं ब्रिटिश काळातला वाटतोय बांधलेला. बघ ना बांधकाम, बघ ना कसं आहे ते. मला वाटतं रे ह्या मार्गे म्हणजे असं इकडनं. पण ते आपण तिकडे गेलो ना, तर मला वाटतं तिथं म्हणजे बहुतेक तिथंच पकडलं सांगतात त्या ह्याच्यावरती, ते मंदिर जातं तिकडे गेला असतं ना, ते बोललं ना, ते मंदिर गेलं असेल तर तिकडे पकडलं असेल. ही नदी कोणती?
65 नाही ते काय ते इथपण म्हणजे तो वाडा होता म्हणजे त्या काळातला. त्यांनी पण बांधताना पण होती ना, नाही बायकोनी नव्हती, तेच बघतो दुसरं कोणतरी होतं ते बाकीचे त्यांच्यावर होते ना, ते गेले. त्यांना फक्त दोघांनाच पकडलं ना, संभाजी महाराज ते हे दुसरे होते त्यांना. हे मंदिर कुठल्या काळात असेल बघ. हे मला वाटतं मंदिर आहेत ना, म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळातले आहेत असे वाटते. अगोदरच्या काढली. पण ते आले तेव्हा त्यांनी हे सगळं हे करून गेले, म्हणजे तोडून बिडून सगळे गेले. नंदीच हे उडवली. हे काय नंदीचे उडवली. काय किती हे होते बघ. हे मंदिर वाटतं मेन होतं वाटतं, म्हणजे पुढं हे आहे नंदीला इकडचं. हे मंदिर मेन होतं वाटतं. ते त्याला हे आहे, नंदीला पण हे नंदी बदल असतं ना. रायगडावरचा नंदीला तोंड नाही, ते उडवलेलं ते बदलली नसतं त्यांनी. झाड कधीच्या काळातलं असेल विचार कर. बघ कधी आहेत तिकडे पण 2 आहेत, 3 आहेत तिथं. तिथं काहीतरी होतं वाटतं रे. तंबू म्हणजे हे आहे रे, म्हणजे आपला हा रे आपल्या देवळाचा हा खांबा असा वाटतो. वरतं बघ तोडलेला आहे. नळी पडले, नळी पण बघ त्यावेळी काय होतं. तर हे पत्र्याचं आता गेले. इथून आतमध्ये जायला आहे, पण तो तिकडचं नाही आतमध्ये जायला. इथून आतमध्ये जायला एवढंच म्हणजे. हा फणस वाटतं त्यांच्या काळातला असेल. नाही आताच आहे, 50 वर्ष नाही, 350 वर्ष ना नाही.